जाधव साहेब आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती सरकार आक्रमकता दाखवत आहे का असं तुम्हाला वाटतं का? कारण विरोधक वारंवार आक्रमक होत आहेत, मागणी करत आहेत की शेतकऱ्यांना त्रास व्हायला नको, कर्जमाफी व्हायला पाहिजे, पण सरकार कुठे ऐकण्याच्या मनस्थितीत वाटतंय? सरकार कर्जमाफी करण्याच्या मनस्थितीत तर नाहीच, परंतु सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पहिला प्रस्ताव हा आम्ही विरोधी पक्षातर्फे मांडला। तो प्रस्ताव सुरू असताना सरकारतर्फे कृषी मंत्री हजर नाही, पणन मंत्री हजर नाही, तुम्हाला जलसंधारण मंत्री हजर नाही, इरिगेशन मिनिस्टर हजर नाही, संबंधित खात्याचा एकही माणूस किंवा मंत्री त्या ठिकाणी हजर नाहीत। हजर कोण? तर मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, की ज्यांचा शेतीशी मातीशी काडीचा संबंध नाही, असे मंत्री फक्त त्या ठिकाणी सभागृह चालवण्याकरता म्हणून बसवलेले आहेत। आणि म्हणून या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कधीही कणव नाही, फक्त शेतकऱ्यांचे मतांशी यांना देणं घेणं आहे, शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी यांना देणं घेणं काही नाही। दोन्ही ठाकरे खरं तर उद्या एकत्र येत आहेत, किती उत्साह आहे, किती आनंद आहे आणि कशी तयारी सुरू आहे? कशी तयारी सुरू आहे? ठाकरे सगळा महाराष्ट्रातला मराठी माणूस तयारी करतोय। संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं, सर्व मराठी नेत्यांनी एकत्र यावं, हे दोन्ही बांधवांनी एकत्र यावं, ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे। त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदामध्ये हे सगळी तयारी करतोय। पोटात दुखायला सुरुवात झाली आहे विरोधकांची असं म्हणावं, सत्ताधाऱ्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली, कारण नारायण राणेंचं ट्विट आपण बघितलं, त्यामध्ये सुद्धा ते म्हणतायत की छळ केला राज ठाकरेंचा। तुम्ही पण जुने शिवसैनिक आहात, काय म्हणाल? मी तुम्हाला परवाच्या दिवशी राणेंच्याबद्दल एक शब्दप्रयोग केलाय, पुन्हा राणेंबद्दल मला विचारू नका आणि मी राणेंबद्दल उत्तर देणार नाही। नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठी सभा होईल असं म्हणतायत भास्कर जाधव। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।